तो आज हमारा वादन है, तो हम वादन के लिए जा रहे हैं। अभी आदित्य का कॉल आया था, उसको लेने के लिए जा रहे हैं और वहाँ से हम जाएंगे वादन के लिए। चलो मिलते हैं गाइस। अभी आदित्य आ गए, अभी हम जा रहे हैं पतक में। स्मार्ट दिख रहा मैं तो। हाँ मैं मेरे को देखो थोड़ा तैयारी दिखा होता मैं तुमको। ये देखो बहन जो पीछे यवतमाल का माहौल बोलते हैं। यवतमाल में बहुत माहौल रहता है गाइस, हर बार की तरह इस बार भी माहौल ही है। हमारा वादन 10 बजे का था, हम जा रहे हैं 10:03 हमको यहाँ पे हो गए। 9 बजे बुलाया था हमको वैसे सबने। हाँ बहुत सारी वायर लेट कर दिया। अभी हम स्पॉट पे पहुँच गए गाइस, सब लोग आ गए। ये देखो ये भी आ गया। वादक आहे, नाव सांगते म्हटलं स्टार वादक नाही आहे, हे पण एक वादक आहे। सब्सक्राइब करायला लाव ना बे गाइस, सब लोग सब्सक्राइब कर। सब ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। पत्ताची गाडी इथे लावून होती, इथून आता वापस पुढच्या चौकात नेणार आहे। एक मिनिट वापस काळा घोडा हा कसं वाटतंय? खूप मस्त वाटत आहे। घरी जा मग, ते कसं वाटतंय? मला पण छान वाटतं। घरी जा मग तू मला चांगलं नाही वाटत आहे। मग तू भी घरी जा। गर्मी की वजह से हमको फैन मिला। अभी वीडियो काढायला गेलो तो गाइस, फोरिंगकडे आम्हाला फॅन भेटला। ब्लॉग चालते। हॅलो ठंडा ठंडा हाय गाइस, हे नाही आम्ही वेट करत आहे कधी वादन चालू होईल, कारण आम्हाला आता भूक पण लागलेली आहे। बाय आ रही है और अभी हम फटाफट से सब ढोल ताशा वगैरह बांध ले रहे हैं। ये देखो वेनू अनूप भाई है हमारे। अभी अनूप भाई इनका बड़ा वाला ढोल बांधेंगे। ये रहा हमारा नया बैनर। ये हमारा ढोल प्रभु का ढोल बांध रहा है यहाँ पे। हंस रहा है गाइस, ये हमारा समीर स्टाइलो, आमिरी जान। 150 रुपया देगा। एक नंबर है, कड़क एकदम। ये हमारा ताशा। अभी हम आए वडगांव के देवी में।
जाके हो गया। अभी हम चॉकलेट तो दे भाई, देख सकते हैं आप गोगोट करेंगे गाइस, ये मेरे को पता है। अब नहीं खाऊंगा गाइस, मैं ले लूँगा 10 रुपये की चॉकलेट, अब इससे नहीं खाएंगे। अब ये रहा हमारा बैनर नया बना ये साल। अभी हम जा रहे हैं दूसरे स्पॉट पे, यहाँ से ढोल लोड करेंगे। ये हमारी खारी स्पॉन्सर है दीप भैया, उन्होंने हमको चाय पिलाई। चाय अच्छी लगती है भाई। थक गया? हम नहीं थके, और भी कैपेसिटी है हमारी। ठीक है। राजमुद्रा ढोल पथक महत्वाचं म्हणजे ढोल बांधून पाहायचा होता, बरेच वर्ष झाले ढोल बांधलाच नव्हता, तर मजा आली ढोल वाजवायला एक नंबर। एक मिनिट मोबाईल घेतो। मी ज्या साईडला होतो ना ढोल वाजवायला, मी जवळपास किती 2 ते 3 वर्षानंतर ढोल बांधला, तर उत्कृष्ट म्हणजे खूप सुंदर वाजवत होते। मी तर वाजवतो तर बाकीच्यांनी पण वाजवलं। मी सांगतो खरा पाय एवढे दुखत होते की भयंकर, चालून आता हे वाजवणार आहे। मी सांगतो खरा आपण समोर जाऊया, रॅली जवळपास आलीच आहे। भाऊ सनी, तर आता आपलं हे शेवटचं ठिकाण आहे, इथे आपण वाजवू। हे आमचे साच्या भाऊ आहेत, हे पुण्यावरून खास इथे आले आहेत ढोल वाजवण्यासाठी। तर हा स्पेशल आले आहेत हे। तुम्हाला काही बोलायचं आहे का? एकदम मन असं गारगार झालेलं आहे। फक्त ते थोडं कोल्ड्रिंक चुकीच्या फ्लेवरची केली आम्हाला। हो, आणि हे विशेष म्हणजे हे सर आहेत हे पण पुण्यावरून आले आहेत, तर 2 शब्द तुम्ही पण सांगा। आणि हे जे ताशे आहे हे आपले हे जे ताशाचे काड्या आहे या प्रसन्न दादा वाजवतात। सगळे जणांनी एक हात लावून द्यायला, याला हात लावून चांगलं हे कट करतो। आणि हे विशेष म्हणजे यांना बघून घ्या, हे निखिल नगर आहे इकडे उमरसऱ्यात, तिकडे गड्ड्यात नाही ते नाही, तसं नाही, ते अशी निघाला। तर उमरसऱ्यात यांचं नाही का मंडळ आहे खूप मोठं। काय नाव आहे दादा? आमचं मंडळाचं नाव आहे निखिल नगर चा राजा असं म्हणतात, पण त्याला बालगणेश मंडळ असं पण म्हणतात। आणि हे पण खूप सारं जेवायला असतात आमच्या इथे, 3-4 मेनू असतात, रोजचा मसाले भात असतात आणि मसाल्याचं दूध असतात। हा, हे तिथले अध्यक्ष आहे। हा रोजचा खर्च माझा तर 80,000 झालेला आहे तसा तिथचा, पण बाकी कमाल कर दी आपने। कितने टैलेंटेड है आप, अमेजिंग। नाही तसं काही नाही आहे, कसं असते मनोभावे व्यक्ती जे असतात। आता बघा लगेच हे ताशे बांधेंगे। और ये देखो इतना क्राउड हमारे लिए जमा हो चुका है, इतने लोग हमको देखने के लिए रुके, देख सकते हैं आप ये गर्दी। अभी हम वडगांव में और हमारा वादन अभी खत्म हो गया है। अभी हम जाएंगे खाना खाने के लिए रॉयल रशी में, हमारा खाना है, अभी जाएंगे हम जेवन करने को मिलते गाइस। अरे गाइस अभी गाड़ी में वो ढोल वोल चढ़ा रहे। अभी कल हमारा फिर से वादन है दरडा स्क्वायर पे, बैनर निकाल लिया हमने। पियुषदा कसं वाटलं वाजून? अरे एक नंबर वाटला आज। जमलं ना आता आखरीत नाही? हो, म्हणजे हात पाय सगळे असे दुखत आहेत सध्या, पण मस्त वाटत होतं। तुमचं लिंबू पाणी मस्त होतं, धन्यवाद। हे त्याच्यासाठी बोट कापून घेतलं मी तुमच्या। हो का? अरे बाप, 80 लिंबू पिळलेली ना असे घरी, त्याच्यातून हे बोट शहीद झालं।
चला आता पनीरची भाजी आहे, शाही पनीर आहे आणि आईस्क्रीम आहे हो, आणि व्हेजमध्ये रसगुल्ले आहे. चला भाऊ उपासच्या नाव तुम्ही सकाळपासून काय काय खाल्लं खरं सांगा. उपास खाल्ला, एक ग्लास दूध झाला, 4 केळं झाले, एक फराळ पॅकेट झाला, एक प्लेट उसळ. जे तुले माहित आहे ना ते मला नाही माहित, म्हणजे मला माहित आहे ते तुले बी नाही माहित. आम्ही हा कोणी आम्हाला कट करायला लागते दरवर्षीप्रमाणे तीच पनीरची भाजी होती. मला ती पनीरची भाजी गोड लागते. आम्हाला पनीर बी नाही भेटले, जाऊ द्या. खोया पनीरची भाजी खाल्ली काय तुम्ही? कोणती खोया पनीर. खोया पनीर. त्याच्यातलं पनीर खोया पनीर. खोया पनीर. खोया पनीर. हे टाकू का उसळ वगैरे पण उपवासाचं पण घेतलं आहे. अरे बापरे, पनीर लच्छेदार आहे. आता समजली नाही की भाजी. पनीरचे पीस भेटले का तुम्हाला? नाही, ते लच्छेदार आहे म्हणजे ते असे रेषा रेषा म्हणजे गायब झाले ते भाजीमध्ये. तर आता जेवण सुरू आहे, तर त्या यांना घ्या ना थोडंसं कॅमेरा. समोर दोन शब्द तुमचे जेवताना बोलत नाही. येस, हे आमचे शिस्त लावणार आहे आमच्या पत्रामध्ये. आमचे प्रसन्न सर आहे, तिने आता सांगितलं तर आपण त्यांचा गोष्ट मान ठेवून चालू जाऊ. शिवाय भेटन. तर आता आपण आलो त्या पत्रामधल्या सगळ्यात मेन वादक, जे कधीच प्रॅक्टिसला येत नाही, कट्टर वादक, जे नाही का आपला मनातून श्वास एक साईड ठेवतो आणि वाजवतो एक साईड, आणि त्याचे हात तुटो, गळा तुटो, मान तुटो, जीव गेला तरी चालते, पण वादन नाही थांबत. आज तुटला तरी पण वादन नाही थांबलं. असे महान आमचे नेतृत्व असणारे प्रज्वल दादा आज जेवण करताय. आज जेवत स्पेशली पुण्याहून आले आहे जेवासाठी, वादनासाठी. तुमचे 2 शब्द. हॅलो, कसं वाटलं तुम्हाला वादन करून? छान वाटलं, थोडी दुखापत झाली पण लोकांना मनोरंजन झालं, त्यांनी माझा व्हिडिओ घेतला. बघू त्या टीव्हीवर. पण तुम्ही वादनच्या दिवशी डायरेक्ट कसे येता? प्रॅक्टिसला येत नाही तुम्ही? लीड वादकांना आम्हाला असं डोल भेटतो, थोडं पॉझिटिव्ह चालतं आमच्या पदामध्ये. अरे बापरे, कट करायला लागते थोडंसं. भैया क्या ढोल बजाया भैया तुमने. आग थूक, आग थूक, आग थूक. थँक्यू. हे भाई जेवण पावलं पाय नाही एवढं सारं खाल्लं. जेवण खूप टेस्टी झालं आहे आणि सगळ्यांनाच जेवण आवडलं आहे. आईस्क्रीम बद्दल तुम्ही माहिती घ्या. पण तुमच्या ताशातून तर काही आवाज नाही निघाला भाऊ. नाही ना, आवाज निघाला भाऊ, तुमचं लक्ष नव्हतं तेव्हा. हो का? ब्लॉक काही बोरिंग करायचं नाही आहे. ब्लॉक काही बोरिंग करायचं नाही म्हणून आम्ही इथे काटत आहोत. तर सगळं अभि भाऊले बोल द्या 2 शब्द. अभि भाऊले 2 शब्द. आईस्क्रीम आहे रसोई मधली एकदम टेस्टी. तर सब इथं जेवण आहे जे आपल्याकडून आहे. आपल्याकडून पाहू शकता घरी पण कसे खात आहे. काय भाऊ पाहिजे? आईस्क्रीम पाहिजे. जा घेऊन ये मग घेऊन, जा घेऊन ये मग घेऊन, जा घेऊन ये मग घेऊन. तुझे काय पाहिजे? भैया जी का खुद का एड्रेस है, तो भैया जी आज यहाँ पे खाते. तो भैया तुम बताओ टेस्ट कैसी है? नहीं, सिर्फ पनीर की सब्जी में पनीर नहीं है, बाकी एक नंबर है. वो तो कहीं पे भी नहीं रहता है. पोळी पाहिजे. मला वाटलं असे महान वादक जे तांबड्याच्या पानावर ढोल गात होते. स्पेशली पुण्याहून नाही का तिथे ढोल शिकून आली. पान टिकरू येते पण तिथे ढोल वाजवता राहत. कट करून घेतात. बघा आमचे वादक कसे करत आहेत. त्यांना खूप भूक लागलेली आहे. बघा बघा किती चिडत आहेत. बघा किती चिडत आहे. लढत आहे काय समजत नाही. बघा आईस्क्रीम खायसाठी पटापट जेवण करतात आमचे वादक. मग सर तुम्ही आता सगळं कुठून आले? आता आम्ही आज दिवसभरातून 2 वादन करून आलो. एक आठवडी बाजार, हिंदुस्थानी दुर्गा दिवस ते सगळ्यांना सांगितलं हो सर. भक्त काय सांगा. आणि वडगावची आई जी ते झालं सर. भक्त काय सांगा. आता तुम्ही पण सगळे जेवायला या. 1 महिना झाला खाताय.
5 पोळ्या 10 भाज्या संपल्या तरी चालूच आहे. गप मारा. बैल मार हलवताना